ग्राउंडकडे आलो आपण आता. करणला कॉल केला, करणने कॉल का उचलला नाही. रिकव्हरी सगळ्यात मेन गोष्ट आहे. तुम्ही भले वर्कआउट किती करा, काही करा, पण रिकव्हरी सगळ्यात मेन गोष्ट आहे. आणि नंतर इंजरी झाली गुड मॉर्निंग. आज आहे 730 दिवस चॅलेंजचा. 406वा दिवस आहे. तर चला ग्राउंडकडे निघू आता. ग्राउंडच्या आतमध्ये आलो आपण. तर एक गोष्ट आहे, आपल्याला ग्राउंड नाही आहे, पण एक गोष्ट आहे, कधी पण हे नाही बहाणे नाही करायचे. फक्त ग्राउंड नाही, हे नाही, ते नाही, ते नाही. ते कसं आहे, आपण जेवढं कारण करत गेलो तेवढं आपण म्हणजे आपले स्ट्रेंथ पॉवर असते, मेंटॅलिटी खराब होऊन जाते. त्याच्यामुळे जी गोष्ट आहे त्याचं अवेलेबल करा. ग्राउंड नसलं तर थोडं वेगळं पहा, थोडं वेगळी वर्कआउट करा, पण करा. सगळ्यात मेन गोष्ट ती, काही ना काही जुगाड निघतो, काही ना काही मार्ग निघतो. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आपण तर बघितलेलं आहे किती प्रॉब्लेम आले ग्राउंडला, पण आपण सोडलं नाही ग्राउंड. हीच गोष्ट आहे मेन. तर चला ग्राउंडकडे आलो आपण. आणि एक गोष्ट आहे तुम्हाला सांगतो, पोरं वॉर्मअप करायला म्हणजे जीवार करते. पहिली गोष्ट. तर एक गोष्ट सांगतो मला, रिकव्हरी सगळ्यात मेन गोष्ट आहे. तुम्ही भले वर्कआउट किती करा, काही करा, पण रिकव्हरी सगळ्यात मेन गोष्ट आहे. आणि नंतर इंजरी झाली तर पोरं काय म्हणते, आम्हाला शिन पेन होतो किंवा मसल पेन होतो, तो हे ओके होत नाहीये, तर काय करावं. मी 15 दिवस झालं दवाखाना केला, महिनाभर झालं, पण ह्याच्यात एक प्रॉब्लेम काय माहिती का, तुम्ही रिकव्हरीवर लक्ष देत नाही. रिकव्हरी एकदा मेजर इंजरी झाली तर त्याला कमीत कमी, मला पण एकदा जेव्हा आपल्याला माहित नव्हतं एवढं काही, आणि शूजला थोडा प्रॉब्लेम होता, पण ते लक्षात नाही आलं एवढं. तर शूज रनिंग करता करता काय झालं, ते मला हिल पेन झालता. हिल पेन झालं तर कमीत कमी 6 ते 7 महिने रनिंग जमलीच नाही करायला. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मसल इंजरी किंवा कोणताही एकदम लिगामेंट झालं किंवा नी पेन झालं, हिल पेन झालं, तर शिन पेन झालं, हे काय लवकर रिकवर होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय, बिगिनर लोकांना लवकर होतं, कारण की ते रिकव्हरी लक्ष देत नाही. नुसतं वर्कआउट त्यांना वाटतं जेवढा वर्कआउट केला तेवढा आपण फास्ट होईल, नाही तर आपलं एकदम पुढे जाऊन. पण ते दम लागणं, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, रनिंग मध्ये एक गोष्ट आहे, पोरं म्हणते तुम्ही एवढं पळते, दम लागत नाही, काही नाही, पण एक एक गोष्ट सांगतो, मला रनिंग जे चालू केली ना त्यालाच कळतं, हे दम लागणं किंवा एवढं टार्गेट कम्प्लीट करणं, ह्याच्यापेक्षा सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे इंजरी आहे. ते तर माहीतच नसतं कोणाला. कोणाला रनिंग करा, दम लागतो, परत जसं रनिंग कशांत कव्हर होईल दम तुमचा, ते होणारच नाही. ते त्याच्यानंतर इंजरी आणि ते दुसरे फंडे एवढे मोठे, हे वर्कआउट आणि रनिंग हे काहीच नाही त्यासमोर. त्याच्यामुळं ही इंजरी सगळ्यात मेन गोष्ट आहे. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. वॉर्मअप चांगला करा, रिकव्हरीकडे लक्ष द्या, डाएटवर चांगलं लक्ष द्या, तर तुमचा परफॉर्मन्स ओके होईल. लॉंग टाइम तुम्हाला टिकायचं असलं तर ह्या गोष्टी तुम्हाला करणं. चला आता काय करू, वॉर्मअप करू आणि आजच्या याला सुरुवात करू आपण.
तर चला वॉर्मअप झाला कम्प्लीट. आता जॉगिंग करू आपण, कारण हा ट्रॅक ओके झाला आपला थोडासा. या ट्रॅकवरच आपण जॉगिंग करू. इकडून थोडा पाय मुचकाचा शक्यता आहे, कारण खालीवर वाकडे पाय पडते आपले. तर चला इथंच जॉगिंग करू आपण. तर चला काय करू आता, जॉगिंग करू आता आपण. कारण की जॉगिंग का करतो आपण, की बॉडी ऍक्टिव्ह होण्यासाठी. वॉर्मअपनी तर ऍक्टिव्ह होती, पण ह्यानी काय होतं, यांनी वॉर्मअप 50% झाले नाही, यांनी 50% ऍक्टिव्ह होऊन जाते पूर्ण. तर वर्कआउट करायला काय प्रॉब्लेम येत नाही, तुम्हाला इंजुरी होत नाही आणि मसल पूर्ण ऍक्टिव्ह होऊन जाते पायाच्या, हाताच्या, टोटल ऑल बॉडीचा. तर चला तर आपली जॉगिंग झाली कंप्लीट. एकदम स्लो मध्ये केली आपण जॉगिंग. त्याने काय होतं माहिती का, आपण अप्पर घातलं आणि लोअर घातली ना, तर बॉडी गरम होती लवकर कमी याच्यात टाइम मध्ये. तर भरतीमध्ये तच करा. जेव्हा शॉर्टवर पळशाल, आता शॉर्ट आणि आपल्या वर टी शर्ट पळलो असतो, तर बॉडी गरम व्हायला टाइम लागला असता, अजून 5-6 राऊंड एक्स्ट्रा मारणं लागले असते. वातावरण लवकर आपल्या बॉडी गरम होऊन जात नाही. तर अप्पर आणि ट्रॅक सूट ती हीच गोष्ट असती, शो मारण्यासाठी नसती, तर ह्या कामासाठी असती. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आता काय करायचं, आपल्याला अप्पर बॉडी वर्कआउट करायचं आहे. तर अप्पर बॉडी वर्कआउट आपलं वेट कुठे गेलं काय माहिती, काल परवा तर इथं होतं. अहो यार कुठे गेलं काय माहिती, कुठे ठेवलं त्या दिवशी राव. तिकडे नाही लावतं त्या माणसाने आपलं हे लावायला, ट्रॅक्टर आलतं ना, ते खाली दगड लावायला तिकडे नाही. आता बघू फुटलंय का काय, कारण की एकदम भारी वेट होतं आपलं ते. कारण की म्हणजे बाकीचे कसे दगड थोडस खालीवर, हे एकदम परफेक्ट आणि धरायला ग्रिप होती याला. डंबेज आणायचे आपल्याला, रॉड आणायचा आहे, पण बघू फुटला काय भाऊ. नाही राव इथं नाही, हे तर दुसरं आहे वेट. आपला कुठे आहे ते बघू, आपला कुठे आहे. हो इथं टाकला आपला वेट.
तर अप्पर बॉडीचा आपण पहिला वर्कआउट केला, जे याने काय होतं, आर्म्स वाढते, बायसेप वाढते, ट्रायसेप वाढते, शोल्डर वाढते आणि बॅकबोन असतो ना, बॅकबोनला सपोर्ट मिळतो. जेव्हा रनिंग आपण करतो ना 5 किलोमीटर 10 किलोमीटर, तेव्हा एकसारखी बॉडी ठेवून मागं पाठीचं कणा दुखतो. तर ह्या टायमाला हे वर्कआउट आपल्याला सपोर्ट करतो. तर चला, पहिला वर्कआउट झाला कम्प्लीट. कारण नाही आला वाटतं, कॉल करू त्याला एकदा. तर चला, नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू आपण. तर चला, अप्पर बॉडीवरची आपण हा वर्कआउट केला. याने काय होतं, स्ट्रेंथ पॉवर वाढती. तर आता काय करू आपण, आता थोडंसं कोर एक्सरसाइज करू आपण, कारण की आज जॉगिंग नाही आहे एवढी, तर उद्या जॉगिंग करणार आपण. तर आज फक्त कोर एक्सरसाइज करू आपण. तर चला, कोर एक्सरसाइजने काय होतं, अप्पर बॉडीत होती, पण अप्पर बॉडीमध्येच येते कोर वर्कआउट. अप्पर बॉडीमध्ये कमरेच्या वरचं वर्कआउट. तर चला,
तर चला आपण ॲप्स कोर मारले, ह्याने रनिंगमध्ये पण इफेक्ट होतो, एक साईडने कधी पेन होत नाही आणि रनिंगचा परफॉर्मन्स तुमचा 100% निघतो. तर चला, वेपन एवढे जास्त मारायचे नाही, जशी तुमची लिमिट आहे तशी मारा. हळूहळू सुरुवात करायची, जसं एक 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 दिवस वाढन तर तसं एक स्टेप वाढवायची. आता पहिल्याच दिवशी तुम्ही ॲप्स मारले क्रॅम्प येऊ शकतो किंवा मसल नस एका वेग चढू शकते किंवा मसल इंजरी होऊ शकते. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या हिशोबाने हळूहळू एक एक स्टेप करून मारा. तर चला, आजचा वर्कआउट हे कम्प्लीट झाला. नेक्स्ट काय आहे ते बघू आता आपण. तर चला आता काय करू, आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आपला. तर आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. तेल आणलं का? तेल आज म्हणले तुम्ही, आज नाही 13 तारखेला म्हटले तुम्ही. तर चला, आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.